चालू घडामोडी 14 जून 2026 पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणता देश जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनला? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 2, जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 14 जूनला. प्रश्न 3, कोणत्या बंदराला भारताचे सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून घोषित केले? तर त्याचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट. प्रश्न 4 पाहूया. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDO ॲडव्हान्स्ड वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 5, जाहीर झालेल्या ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये कोणी अव्वल स्थान पटकावले? तर त्याचं उत्तर आहे आईसलँडने. प्रश्न 6, कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे व्हेल माशांचे दफन स्थान शोधून काढले आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशातील शास्त्रज्ञांनी. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या राज्याने तिहेरी तलाक आणि ॲसिड हल्ल्यातील पीडितांसाठी प्रमुख कल्याणकारी योजनांचा विस्तार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 8, भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली 13वा ब्रिक्स शहरीकरण मंच कुठे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 9 पाहूया. संरक्षण मंत्रालयाने नौदलाची कार्यचालन सुरक्षा वाढवण्यासाठी किती GNSS जॅमर्स खरेदी केले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 20 GNSS जॅमर्स खरेदी केलेले आहेत. प्रश्न 10, कोणत्या देशाने आपला पूर्णवेळ अंतराळ हवामान निरीक्षण उपग्रह SOLAR-1 कार्यान्वित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका या देशाने. प्रश्न 11 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत देण्यासाठी युवा शक्ती भरोसा कार्ड योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारने. प्रश्न 12, आशिया पॅसिफिक क्षेत्रात कार्यरत डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत भारताने कितवे स्थान मिळवले आहे? तर त्याचं उत्तर आहे दुसरे स्थान. प्रश्न 13, भारतातील पहिले AI सक्षम डेटा सेंटर कोणत्या राज्यात उभारणार आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात जामनगर इथे. प्रश्न 14 पाहूया. नेवा नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन स्वीकारणारे 33वे राज्य कोणते बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य. पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आहे कोलकाता. मुख्यमंत्री आहेत सुवेंदू अधिकारी व राज्यपाल आहेत RN रवी हे. प्रश्न 15, कोणाच्या द्वारे विनिमय भूमी बंदर व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे अमित शहा यांच्याद्वारे. प्रश्न 16 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी संस्थांमध्ये बालवाडीपासून किंडरगार्टन पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्य सरकारने. प्रश्न 17, COP31 ने कोणत्या वर्षापर्यंत 35% विद्युतीकरणाचे लक्ष्य जाहीर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे 2035 पर्यंत. प्रश्न 18, भारताचे पुढील लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे धीरज सेठ यांची. प्रश्न 19 पाहूया. प्रियदर्शनी फ्री ट्रॅव्हल स्कीम कोणत्या राज्याने मंजूर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळम राज्याने. प्रश्न 20, प्रतिष्ठित रशिया ग्रँड स्टँड मास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे सुदर्शन पटनायक हे. प्रश्न 21 तुमच्यासाठी. सॅपलिंग संवाद 2026 चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे असते, त्यामुळे कालच्या प्रश्नांचे रिव्हिजन करूया. प्रश्न पहिला, तुर्की प्रजासत्ताकातील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे रुद्र गौरव श्रेष्ठ यांची. प्रश्न 2, स्वप्नदास गुप्ता कोणत्या राज्याचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्याचे अर्थमंत्री झालेले आहेत स्वप्नदास गुप्ता हे. प्रश्न 3,
भारताने दिनेश त्रिवेदी यांची कोणत्या देशात उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशामध्ये. प्रश्न 4 पाहूया. पंतप्रधान मोदी कोणत्या देशातील नीस शहरात इंडिया इनोव्हेट्स परिषदेचे उद्घाटन करतील? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स या देशामध्ये. प्रश्न 5. कोणत्या IITने सायबर सुरक्षा अभ्यासक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT कानपूरने. प्रश्न 6 पाहूया. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांच्या वापराला मान्यता देणारे आणि त्याला प्रोत्साहन देणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ व राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल हे. प्रश्न 7. भारताच्या LVM-3 प्रक्षेपण वाहनाच्या तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी कोणत्या संस्थेने खाजगी क्षेत्राकडून स्वारस्य अभिव्यक्ती मागवल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे इन स्पेस या कंपनीकडून. प्रश्न 8 पाहूया. कोणत्या देशाच्या माजी अध्यक्षांना 30 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरियाच्या. प्रश्न 9. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली 13व्या ब्रिक्स शहरीकरण मंचाचे यजमान शहर कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली हे. प्रश्न 10. कोणत्या शहराच्या महानगरपालिकेने रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी QR कोड आधारित अनिवार्य अन्न सुरक्षा आणि स्वच्छता देखरेख प्रणाली सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद शहराच्या महानगरपालिकेने. प्रश्न 11 पाहूया. केन विल्यमसन हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? तर त्याचं उत्तर आहे न्यूझीलंड देशाचा. प्रश्न 12. तेलबिया शेतकऱ्यांसाठी असलेली ऑइल सीड्स किसान मित्र ही व्हॉट्सॲप आधारित AI सक्षम सल्लागार सेवा कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर त्याचं उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑइल सीड्स रिसर्च या संस्थेने. प्रश्न 13. जसपाल राणा यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे ते शूटर होते. प्रश्न 14 पाहूया. सिप्री इयरबुक 2026 नुसार अणुशस्त्रांच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 6वा क्रमांक. प्रश्न 15. वन हेल्थ समिट 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स इथे. प्रश्न 16. साफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशाने. प्रश्न 17 पाहूया. ICC पुरुष ODI संघ क्रमवारीत आपले नंबर 1 स्थान कायम कोणत्या देशाने ठेवले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 18. कृषी मंत्रालयाद्वारे फ्रूट होरायझन 2026 या 2 दिवसीय कृषी कार्यक्रमाचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे लखनौ इथे. प्रश्न 19. कोणत्या IITने मानवी ब्रेन स्टेमचा जगातील सर्वात तपशिलावर 3D ॲटलास प्रकाशित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT मद्रासने. प्रश्न 20 पाहूया. ऑपरेशन पी हंट हा कोणत्या राज्य पोलिसांचा उपक्रम आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरचे PDF हवे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.